Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are going to learn a poem from section number 2 which name is 2.4 Have You Earned Your Tomorrow? In the previous video, we already learned the icebreaker and introduction of poet. In today's video lecture, we have to dealing actual poem on page number 112. The very first stanza of the poem I am going to explain you. See, is anybody happier because of you pass his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? The explanation of first stanza is the poet in the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest consists of many questions to the reader. The poem is addressed to you, the reader, and refers to him, the stranger in our life. या कवितेमध्ये एडगर गेस्ट यांनी आपल्याला बरेचसे प्रश्न मांडण्यात आलेले आणि या प्रश्नांची सर्व प्रश्नांशी निगडीत असलेले जे काही अभिप्राय आहेत ते रीडर्स स्वतःहून त्याला फॉलो करत आहेत. एडगर यांनी वाचकांना उद्देशून यू हे दिलेले आहे आणि तो किंवा ती ही और शी जे आहे ते आयुष्यातील अनोळखी व्यक्तीसाठी यूज करण्यात आलेला आहे. हिम, हिज, हर, सच काइंड ऑफ द वर्ड यूज फॉर द स्ट्रेंजर अँड यू इज यूज फॉर रीडर. जे वाचक आहे त्यांच्यासाठी यू हे प्रोनाऊन यूज केलेला आहे. कवितेच्या सुरुवातीस तुम्हाला भेटून आज कोणाला आनंद झाला का असा कवी विचारतोय. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. कवितेच्या अगदी बिगिनिंगला इन द बिगिनिंग द पोएट आस्क्ड वेदर एनीवन हॅपियर बिकॉज ऑफ यू व्हाईल पासिंग हिज ऑब्लिक हर वे ॲट द एंड ऑफ द वर्किंग डे. दिवसाच्या शेवटपर्यंत तुम्हाला असं कोणी भेटलं आहे की ज्याने तुम्हाला तो आनंद झाला आहे, अशा सर्व गोष्टींबद्दल इथे प्रश्न मांडण्यात आलेला आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. कोणाला आनंद झाला आहे का भेटून की तो तुमच्या जवळून गेला आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. ज्याच्याशी तुम्ही बोललात ते तुम्हाला त्या लक्षात आहे का त्याच्या. या ठिकाणी कवी असं दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा कृतीमुळे कृतज्ञ होऊन एखाद्याने तुमची आठवण काढली आहे का असा प्रश्न या ठिकाणी करण्यात आला आहे. अ क्वेश्चन इज आस्क्ड अबाउट एनीवन रिमेंबर विथ ग्रॅटिट्यूड अ काइंड वर्ड और ॲक्शन दॅट यू मे हॅव डन फॉर हिम और हर. एखाद्याबद्दल तुम्ही चांगले उद्गार काढलेत का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण आपल्याला विचारण्यात आलेला आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. द वर्ड टॉयलिंग टाईम इट मीन्स टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. कठीण परिश्रमाचा काळ आहे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. द डे इज ओव्हर. दिवस संपलेला आहे आणि हा सर्व जो कालावधी आहे तो कसा आहे, खूप परिश्रमाचा आहे असा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. इज एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. अटर मीन्स की तुमच्याबद्दल जे काही कृतीमुळे कृतज्ञ होऊन तुमची आठवण काढली आहे का असंही विचारण्यात आले. utter means reply, we call it good
thoughts also. Did you give a cheerful greeting to the friend who came along? In the next stanza, a poet asks if you had a cheerful greeting for a friend who may have come. तुम्हाला जो मित्र भेटायला आलाय त्याचं तुम्ही चांगल्या रीतीने स्वागत अभिवादन केलं का? आनंदाने त्याचे तुम्ही ग्रीट केले का? जो तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला आहे, आनंदाने स्वागत केले का? असेही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले. और अ चर्लिश sort of howdy and then vanish in the throng. Or a churlish, the word churlish means rude, की तुम्ही त्याच्याशी रूढपणे वागलात. Sort of howdy, howdy means an informal friendly greeting, and informal friendly greeting, की तुम्ही त्याच्याशी फक्त एक सामान्यपणे हाय हॅलो केलं आणि त्याला तुम्ही बाय त्यानंतर तुम्ही एखाद्या गर्दीमध्ये निघून गेला. अशा प्रकारचं काही तुमचं दिवसभराचं काही भेट झाली का? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. म्हणजेच नाटक करत किंवा प्रिटेंड. डिड यू जस्ट प्रिटेंड नॉट टू नोटीस ही ऑर शी वॉन्टेड समथिंग. त्याच्याकडे पाहिलं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं, असं काही घडलं का? असंही ते विचारतात. अँड जस्ट सेड अ क्विक हॅलो, किंवा हॅलो म्हणून तुम्ही निघून गेलात का? असा सुद्धा अभिप्राय या ठिकाणी सांगतात. अँड ब्रश पास्ट हिम ऑर हर इन टू द क्राऊड, आणि तुम्ही गर्दीमध्ये निघून गेलात. डिड यू ॲक्ट सेल्फिश अँड अनकेअरिंग ऑर विल समवन बी ट्रूली ग्रेटफुल यू हेल्प देम आउट टुडे. वर यू सेल्फिश प्युअर, तुम्ही स्वार्थी आहात का? अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश. सामान्यपणे आपल्या बऱ्याचशा व्यक्तींच्या बद्दल अशी सवय असते की ते त्यांच्या मित्रांना भेटत असताना फक्त हाय हॅलो करतात आणि त्या मित्रांचा रजा घेत असतात. बिकॉज ऑफ दे हॅव लॉट ऑफ अदर ॲक्टिव्हिटीज, देअर फॉर दे डू लाईक दिस. बट दिस थिंग इज नॉट गुड ॲज पर द पोएटिक थिंकिंग. कवीच्या मनानुसार असं वागणं हे थोडंसं गैर आहे, कारण की आपण आपल्यामुळे कोणाला आनंद झाला पाहिजे किंवा आपल्यामुळे इतरांचं आयुष्य बदललं पाहिजे या उद्देशाने ही कविता लिहिण्यात आलेली आहे. आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी आपण इतरांशी सुद्धा चांगल्या रीतीने वर्तन करायचे आहे, की परिणामी आपण त्यांनाच आनंद देऊ शकेल. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्यामार्फत होता कामा नये याची दखल आपण घेणं आवश्यक आहे. वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग today away. Almost 2 stanzas explanation is done here. Friends, these 2 stanzas are very simple. In the very first stanza, a poet who is asking about a questions to you. आपल्याला प्रश्न विचारण्यात आले आहेत की तुम्ही कोणाला तुम्हाला भेटून कोणाला आनंद झाला आहे का? किंवा तुम्ही त्यांच्याशी चांगल्या रीतीने वागलात का, बोललात का? किंवा तुमचा वेळ तुम्ही त्या सत्कर्मी योग्य कामासाठी वापरला आहे का? परिश्रमाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारचे उद्गार काढलेत का? काइंडली वर्ड्स ऑफ यू, अशा स्वरूपाचा एक मॅसेज म्हणजेच प्रश्नच या पहिल्या स्टांजामध्ये. यू नोटीस ऑलमोस्ट द क्वेश्चन मार्क ॲट द एंड ऑफ एव्हरी लाईन. ऑलमोस्ट 3 लाईन्स टेक क्वेश्चन मार्क. या 3 ओळींना क्वेश्चन मार्क आला आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्याचा रिप्लाय काय आहे तो आपल्या मनाला विचारायचा आहे. यू हॅव टू आस्क युअर सेल्फ. डिड यू गिव्ह अ चीरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. जो काही मित्र तुमच्या अपेक्षेने तुमच्याकडे आला आहे, त्याला मदतीची गरज आहे, अशा मित्राला तुम्ही चांगल्या रीतीने ट्रीट केलं आहे का? त्याला चीरफुल ग्रीटिंग दिलं आहे का? असाही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. और
churlish sort of howdy and then vanish in the throng. की नुसतं त्याला हाय हॅलो केलं आणि मित्रा काय चालू आहे आणि ठीक आहे अशा स्वरूपाचं वर्तन करून तुम्ही त्या ठिकाणाहून निघून गेलात का, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. हाऊडी मोदी, अ प्रोग्राम वॉज completed in America when our Prime Minister Modi visit to America. That time they organized a program which called Howdy Modi program, and Howdy meaning is hi hello, just informal. सामान्यपणे आपण इनफॉर्मल वे मित्रांना जे अभिवादन करतो हाऊडी किंवा हॅलो म्हणतो, दॅट्स कॉल हाऊडी, यालाच हाऊडी म्हणतात. Were you selfish, pure and simple as you rush along the way? त्या मित्राशी सुसंवाद करत असताना तुम्ही स्वार्थीपणाची भावना तुमच्या मनामध्ये आली का? तुमचं तुम्ही स्वतःचंच हित जपलात का, असाही प्रश्न या ठिकाणी होतो आहे. किंवा सामान्यपणे तुम्ही त्याच्या मदतीसाठी काही केलं आहे का, असेही प्रश्न कवी या आपल्याला विचारत आहे. फ्रेंड्स, the almost 2 stanzas are very simple. Remaining stanzas explanation we will learn in next video. Keep watching English video regularly. Thank you once again.